आपल्या सर्वांच्या लाडक्या डिजिटल लायब्ररी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो। विचारांना चालना देणारे आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक करणारे व्हिडिओ आपण इथे पाहतो। आजचा विषय थोडा खास आहे, कारण तो थेट आपल्याशी जोडलेला आहे। आज आपण बोलणार आहोत आपल्या मनाबद्दल। तुम्ही कधी विचार केला आहे का की आपलं मन किती चंचल असतं? कधी ते भूतकाळात रमून जातं, तर कधी भविष्याची स्वप्न पाहू लागतं। याच मनाच्या चंचलपणाचं वर्णन किती सुंदरपणे केलं आहे ते बघा। बहिणाबाई चौधरी यांची ही कविता। मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हातला फिरी येत पिकावर। मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पानावर हल्या रे लाटा। बहिणाबाई चौधरी यांनी मनाच्या मोकाटपणावरची ही कविता किती अप्रतिम लिहिली आहे, नाही का? पण हेच मोकाट फिरणारं मन जर योग्य मार्गावर आणलं तर ते किती शक्तिशाली होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे का? याच मन आणि अंतर्मनाच्या अमर्याद शक्तीचा ठाव एका लेखकाने घेतला आहे। चला तर मग, आज आपला विषय आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड। पुढील भागात आपण पाहणार आहोत की आपले अंतर्मन कसे काम करते आणि त्याचा वापर करून आपण आपले जीवन कसे बदलू शकतो। द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड। आपलं मन एक अथांग महासागर आहे आणि आपलं अंतर्मन सबकॉन्शियस माइंड त्या महासागराच्या तळात लपलेली एक अद्भुत शक्ती। या शक्तीचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं, पण एका लेखकाने याच विषयावर अतिशय सखोल माहिती दिली आहे। आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव आहे डॉक्टर जोसेफ मर्फी। ते एक आयरिश लेखक आणि नवीन विचारसरणीचे पुरस्कर्ते होते। त्यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून आणि अनुभवांतून हे सिद्ध केलं की आपल्या अंतर्मनात प्रचंड ताकद आहे, ज्याचा उपयोग करून आपण आपलं नशीब बदलू शकतो। डॉक्टर मर्फी यांनी लिहिलेल्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकात त्यांनी अनेक सोप्या आणि प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपलं आयुष्य अधिक आनंदी, समृद्ध आणि यशस्वी बनवू शकतो। पुढील भागात आपण या पुस्तकातून काही महत्त्वाचे मुद्दे पाहू। द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड। नमस्कार, आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली विषय, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपल्या अंतर्मनाची शक्ती। आपलं मन एक अथांग महासागर आहे आणि आपलं अंतर्मन सबकॉन्शियस माइंड त्या महासागराच्या तळात लपलेली एक अद्भुत शक्ती। या शक्तीचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं, पण एका लेखकाने याच विषयावर अतिशय सखोल माहिती दिली आहे। डॉक्टर जोसेफ मर्फी हे त्यांचं नाव। ते एक आयरिश लेखक आणि नवीन विचारसरणीचे पुरस्कर्ते होते। त्यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून आणि अनुभवांतून हे सिद्ध केलं की आपल्या अंतर्मनात प्रचंड ताकद आहे, ज्याचा उपयोग करून आपण आपलं नशीब बदलू शकतो। डॉक्टर मर्फी यांनी लिहिलेल्या याच पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहोत। तुमच्या अंतर्मनाची रचना कशी आहे? डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते आपलं मन दोन भागांमध्ये विभागलेलं आहे, जागरूक मन कॉन्शियस माइंड आणि अंतर्मन सबकॉन्शियस माइंड। जागरूक मन कॉन्शियस माइंड हे आपल्या मनाचा बाह्य भाग आहे। हे मन विचार करतं, तर्क लावतं, निर्णय घेतं आणि आपल्या आजूबाजूच्या जगाचं विश्लेषण करतं। हे मन तर्कावर आणि पुराव्यांवर आधारित असतं। तुम्ही जे काही बघता, ऐकता, वाचता किंवा अनुभवता त्या सगळ्या गोष्टींवर हे मन विचार करतं आणि निर्णय घेतं। हे मन तुमच्या आयुष्याचा फक्त 10 ते 15% भाग नियंत्रित करतं। अंतर्मन सबकॉन्शियस माइंड हे आपल्या मनाचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली भाग आहे, जो आपल्या मनाचा 85 ते 90% भाग नियंत्रित करतो। हे मन भावना आणि कल्पनांवर काम करतं। याला तर्क किंवा पुरावे लागत नाहीत। तुम्ही जे काही विचार तुमच्या जागरूक मनाने स्वीकारता ते सगळं अंतर्मन खरं मानतं। ते चांगलं आहे की वाईट याचा विचार अंतर्मन करत नाही। तुम्ही जर तुमच्या जागरूक मनाने वारंवार नकारात्मक विचार केले तर अंतर्मन तेच स्वीकारतं आणि त्यानुसारच तुमच्या आयुष्यात घटना घडायला सुरुवात होते। डॉक्टर मर्फी म्हणतात, आपलं अंतर्मन हे एका बागेसारखं आहे। जागरूक मन बागेत पाणी घालणारा आणि बिया पेरणाऱ्या माळ्यासारखं आहे। तुम्ही तुमच्या जागरूक मनाने जे विचार आणि कल्पना पेराल त्याचंच पीक तुमचं अंतर्मन तुम्हाला देईल। जर तुम्ही सकारात्मक आणि चांगल्या विचारांचं पीक पेराल तर तुम्हाला आयुष्यात यश आणि आनंद मिळेल, पण जर तुम्ही भीती, चिंता आणि नकारात्मकतेचं पीक पेराल तर तुम्हाला त्याच गोष्टींचा अनुभव येईल। त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्या अंतर्मनाने स्वीकारलेल्या विचारांचा परिणाम आहे। तुमच्या मनात जे काही आहे तेच तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात येतं। म्हणूनच तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे। सकारात्मक विचार करा, चांगल्या गोष्टींची कल्पना करा आणि तुमचं अंतर्मन तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल। तुमच्या अंतर्मनाची उपचार शक्ती।
पुस्तकातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनाची अद्भुत उपचारशक्ती, हीलिंग पॉवर. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते आपलं अंतर्मन फक्त विचार आणि कल्पनांवर काम करत नाही, तर ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचं आणि कोणत्याही आजारातून बरं करण्याचं कामही करतं. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आपल्या अंतर्मनाच्या आदेशावर काम करते. तुम्ही जर अंतर्मनात सतत आजारी पडण्याचे किंवा दुर्बल होण्याचे विचार पेराल तर तुमचं शरीर त्याच विचारांनुसार वागू लागतं आणि तुम्ही खरोखरच आजारी पडता. याउलट तुम्ही जर निरोगी आणि शक्तिशाली असल्याचा विचार अंतर्मनात वारंवार पेराल तर तुमचं शरीरही त्याच दिशेने काम करू लागतं आणि तुम्ही निरोगी राहता. डॉक्टर मर्फी यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक उदाहरणे दिली आहेत जिथे लोकांनी केवळ त्यांच्या अंतर्मनाचा वापर करून गंभीर आजारांवर मात केली. यामागे कोणताही जादूटोणा किंवा चमत्कारासारखी गोष्ट नाही. हे पूर्णपणे वैज्ञानिक आहे. तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांवर आणि त्यांच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतं. तुमचं अंतर्मन हे तुमच्या शरीराचा मुख्य डॉक्टर आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचं जागरूक मन विश्रांती घेतं, पण तुमचं अंतर्मन जागं असतं आणि तुमच्या शरीराची देखभाल करतं. तुमच्या शरीरात काही बिघाड झाला असेल तर अंतर्मन तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतं. यासाठी गरज आहे ती फक्त त्याला योग्य सूचना देण्याची. अंतर्मनाला सूचना कशा द्यायच्या? डॉक्टर मर्फी सांगतात, तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सकारात्मक सूचना देऊन त्याला उपचार करण्याचे आदेश देऊ शकता. यासाठी सर्वात प्रभावी वेळ म्हणजे झोपण्यापूर्वीचा क्षण. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचं मन शांत आणि ग्रहणशील रिसेप्टिव्ह असतं. अशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराच्या निरोगी भागावर लक्ष केंद्रित करू शकता आणि तो भाग पूर्णपणे निरोगी झाल्याची कल्पना करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी डोळे मिटून कल्पना करा की तुमचे गुडघे पूर्णपणे ठीक झाले आहेत. तुम्ही कोणत्याही वेदनांशिवाय चालू शकता, धावू शकता. ही कल्पना तुम्हाला जितकी स्पष्ट दिसेल तितका त्याचा परिणाम लवकर होईल. याच कल्पनेला तुम्ही भावनांची जोड द्या. गुडघे दुखत नाहीत म्हणून तुम्हाला किती आनंद झाला आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला हे थोडं कठीण वाटू शकतं, पण नियमित सरावाने ही गोष्ट सोपी होते. जेव्हा तुम्ही हे वारंवार करता तेव्हा तुमचं अंतर्मन ही कल्पना स्वीकारतं आणि तुमच्या शरीरातील पेशींना त्याचप्रमाणे काम करण्याचे आदेश देतं. थोडक्यात डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात की आपल्या शरीरातील प्रत्येक आजारावर उपचार करण्याची क्षमता आपल्याच अंतर्मनात आहे. गरज आहे ती फक्त त्याला योग्य प्रकारे वापरण्याची. सकारात्मक विचार, कल्पना आणि भावना यांचा वापर करून आपण आपल्या शरीराला निरोगी आणि शक्तिशाली बनवू शकतो. तुमच्या अंतर्मनाची तुमच्या आर्थिक परिस्थितीवरची शक्ती. पुस्तकातील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनाची तुमच्या आर्थिक परिस्थितीवरची शक्ती. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड ओव्हर युअर फायनान्शियल कंडिशन. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते आपलं अंतर्मन केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर आपली आर्थिक स्थिती आणि समृद्धी देखील नियंत्रित करू शकतं. डॉक्टर मर्फी सांगतात की गरीब आणि श्रीमंत यांच्यातील मुख्य फरक हा त्यांच्या विचारांचा असतो. श्रीमंत लोक नेहमी समृद्धी आणि यशाचा विचार करतात, तर गरीब लोक नेहमी पैशांची कमतरता आणि अपयशाचा विचार करतात. तुमचे विचार जसे असतील तसेच तुमच्या आयुष्यात घडेल. तुमचे विचार तुमच्या अंतर्मनात जातात आणि तेच तुमच्या आयुष्यात वास्तव बनवतात. तुम्ही जर तुमच्या अंतर्मनात गरिबीची भावना पेराल तर तुमचे अंतर्मन त्याचप्रमाणे काम करते आणि तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येतात. याउलट तुम्ही जर तुमच्या अंतर्मनात समृद्धी आणि भरभराटीची भावना पेराल तर तुमचे अंतर्मन तुम्हाला अशा संधी उपलब्ध करून देते ज्यातून तुम्ही यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकता. आर्थिक समृद्धीसाठी अंतर्मनाचा वापर कसा करायचा? डॉक्टर मर्फी यांनी आर्थिक समृद्धीसाठी काही सोप्या पण प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत. 1. समृद्धीची भावना विकसित करा. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मनात समृद्धीची भावना निर्माण करावी लागेल. केवळ पैसाच नाही तर प्रत्येक क्षेत्रात तुम्ही समृद्ध आहात अशी भावना तुमच्या मनात रुजवा. तुम्ही ज्या गोष्टी मिळवू इच्छिता त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करा आणि त्या कल्पनेसोबत आनंदी राहा. 2. सकारात्मक प्रतिज्ञा अफर्मेशन्स वापरा. डॉक्टर मर्फी यांच्या मते तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला वारंवार सकारात्मक सूचना द्याव्या लागतील, जसे की माझं आयुष्य प्रत्येक दिवशी अधिक समृद्ध होत आहे किंवा मी एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती आहे. या प्रतिज्ञा तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणा. 3. व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर करा. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ती परिस्थिती निर्माण करा जी तुम्हाला हवी आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर एक नवीन घर विकत घ्यायचं असेल तर कल्पना करा की तुम्ही त्या घरात राहत आहात. घरातली प्रत्येक गोष्ट बघा, तिचा वास घ्या, त्या घरात राहण्याचा अनुभव घ्या. जितकी तुमची कल्पना स्पष्ट असेल तितका तुमचा विश्वास वाढेल आणि अंतर्मन त्या दिशेने काम सुरू करेल. डॉक्टर मर्फी यांचा विश्वास होता की आपल्या अंतर्मनात कोणत्याही गोष्टीला आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे.
तुम्ही तुमच्या अंतर्मनाला योग्य दिशेने मार्गदर्शन दिलं तर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी, यश आणि पैसा तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. हे सर्व केवळ विचारांच्या आणि भावनांच्या शक्तीवर आधारित आहे. तुमच्या विचारांची गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकीच तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली होईल. तुमच्या अंतर्मनाची तुमच्या नात्यांवरची शक्ती. पुस्तकातील चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या अंतर्मनाची तुमच्या नात्यांवरची शक्ती. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड ऑन युअर रिलेशनशिप्स. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते आपल्या जीवनातले नातेसंबंध, रिलेशनशिप आपल्या विचारांवर आणि भावनांवर अवलंबून असतात. आपण आपल्या अंतर्मनातून इतरांकडे ज्या भावना पाठवतो त्याच भावना आपल्याला परत मिळतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांना चांगले मित्र मिळतात, त्यांचे संबंध चांगले असतात, तर काहींना सतत वाईट अनुभव येतात? यामागे अनेकदा तुमचं अंतर्मन काम करत असतं. जर तुमच्या मनात लोकांबद्दल द्वेष, मत्सर, राग किंवा अविश्वासाची भावना असेल तर तुमचं अंतर्मन त्याच भावना इतरांकडे पाठवतं आणि तुम्हाला तसेच अनुभव येतात. या उलट जर तुमच्या मनात प्रेम, आदर, सहानुभूती आणि विश्वास असेल तर तुमचे अंतर्मन त्याच सकारात्मक भावना इतरांकडे पाठवते. यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमचे संबंध अधिक मजबूत होतात. नातेसंबंध सुधारण्यासाठी अंतर्मनाचा वापर कसा करायचा? डॉक्टर मर्फी यांनी नातेसंबंध सुधारण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत. 1. दुसऱ्या व्यक्तीमध्ये चांगले गुण शोधा. कोणत्याही व्यक्तीसोबत तुमचे संबंध खराब होत असतील तर त्या व्यक्तीमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी त्याच्या चांगल्या गोष्टी आठवा. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले विचार करता तेव्हा ते विचार तुमच्या अंतर्मनातून त्या व्यक्तीकडे जातात आणि त्याचा परिणाम तिच्या वागणुकीत दिसतो. 2. माफ करा आणि पुढे चला. मनात द्वेष किंवा रागाची भावना ठेवल्याने तुमचा सर्वात जास्त तोटा होतो. डॉक्टर मर्फी म्हणतात, माफ करणे ही एक उपचार प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला मनापासून माफ करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या नकारात्मक विचारांमधून स्वतःला मुक्त करता. हे केल्याने तुमचं मन शांत होतं आणि तुमचे अंतर्मन सकारात्मक भावनांना स्वीकारतं. 3. आदर्श नात्याची कल्पना करा. व्हिज्युअलायझेशन. तुम्ही तुमच्या आयुष्यात कशा प्रकारचा जोडीदार, मित्र किंवा नातेसंबंध हवे आहेत याची कल्पना करा. डोळे मिटून कल्पना करा की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किती आनंदी आहात. तुमच्या कल्पनांमध्ये तुम्ही एकमेकांचा आदर करत आहात, एकमेकांना साथ देत आहात. ही कल्पना करताना तुम्हाला खूप आनंद होत आहे असं अनुभवा. ही कल्पना तुमच्या अंतर्मनात स्वीकारली जाईल आणि ते तुम्हाला त्याच प्रकारचे नातेसंबंध आकर्षित करण्यास मदत करेल. डॉक्टर मर्फी यांचा विश्वास आहे की प्रेम आणि आदर हेच नात्यातील सर्वात मोठे धन आहेत. तुम्ही जर इतरांना प्रेम आणि आदर दिला तर तुम्हाला तेच परत मिळेल. तुमचं अंतर्मन तुमच्या नात्यांचा शिल्पकार आहे. त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन दिलं तर तुम्हाला हव्या असलेल्या चांगल्या आणि मजबूत नातेसंबंधांची निर्मिती तुम्ही करू शकता. तुमच्या अंतर्मनाचे खरे सामर्थ्य, इच्छा आणि प्रार्थना. या पुस्तकातील 5वा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या अंतर्मनाचा वापर करून तुमच्या इच्छा पूर्ण कशा करायच्या. हाऊ टू मॅनिफेस्ट युअर डिझायर्स. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते आपलं अंतर्मन हे कोणत्याही गोष्टीला वास्तवात आणण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. याला ते लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हणतात. आपलं अंतर्मन एक अशी जमीन आहे जिथे तुम्ही जे काही विचाररूपी बी पेराल तेच वास्तवरूपी फळ तुम्हाला मिळेल. जर तुमच्या मनात एखादी तीव्र इच्छा असेल तर ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्या अंतर्मनात आहे. यासाठी फक्त तुम्हाला योग्य पद्धत वापरणं गरजेचं आहे. डॉक्टर मर्फी म्हणतात, आपली प्रार्थना किंवा इच्छा ही फक्त तोंडी बोलून दाखवणारी गोष्ट नाही, ती एक भावना आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा करता तेव्हा ती भावना तुमच्या अंतर्मनात खोलवर रुजते. तुमचं अंतर्मन त्या भावनेला आदेश मानतं आणि त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी कामाला लागतं. इच्छा पूर्ण करण्यासाठी अंतर्मनाचा वापर कसा करायचा. डॉक्टर मर्फी यांनी इच्छा पूर्ण करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत. तुमच्या इच्छेची स्पष्ट कल्पना करा. सर्वात आधी तुम्हाला तुमची इच्छा काय आहे हे स्पष्टपणे माहीत असावं. तुमची इच्छा अस्पष्ट असेल तर तुमचं अंतर्मन गोंधळून जाईल. उदाहरणार्थ, तुम्हाला फक्त पैसा हवा आहे असं म्हणण्याऐवजी तुम्हाला किती पैसा आणि कशासाठी हवा आहे याची स्पष्ट कल्पना करा. मला माझ्या घरासाठी 1,00,000 रुपये हवे आहेत अशी स्पष्ट इच्छा असेल तर अंतर्मन त्या दिशेने काम सुरू करेल. 2. भावनांचा वापर करा. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला मिळाली आहे अशी कल्पना करा. त्या गोष्टी मिळाल्यावर तुम्हाला जो आनंद होईल ती भावना आताच अनुभवा. ही भावना तुमच्या अंतर्मनाला सर्वात जास्त प्रभावित करते. कल्पना करा की तुम्हाला नवीन नोकरी मिळाली आहे आणि तुम्ही किती आनंदी आहात. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, तुमच्या कुटुंबाचा आनंद हे सगळं अनुभवण्याचा प्रयत्न करा. 3. व्हिज्युअलायझेशन.
व्हिज्युअलायझेशन तंत्राचा नियमित वापर करा. डॉक्टर मर्फी यांनी व्हिज्युअलायझेशनवर खूप भर दिला आहे. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर शांतपणे बसा. डोळे मिटून तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत आहे अशी कल्पना करा. ही कल्पना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघा, कानांनी ऐका आणि मनाने अनुभवा. ही कल्पना इतकी खरी वाटायला हवी की जणू काही ती तुमच्या आयुष्यात आधीच घडली आहे. 4. प्रार्थना करा. तुमची प्रार्थना ही मागणी नाही तर एक कृतज्ञता असावी. प्रार्थना करताना असं म्हणू नका की हे मला दे. त्याऐवजी म्हणा की ही गोष्ट माझ्याकडे असल्याबद्दल मी खूप आभारी आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमचं अंतर्मन ते खरं मानतं आणि त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडायला सुरुवात होते. डॉक्टर मर्फी यांच्या मते तुमच्या अंतर्मनाकडे कोणतीही गोष्ट नाही म्हणण्याची शक्ती नाही. ते फक्त हो म्हणतं. तुम्ही जे काही त्याला द्याल तेच ते तुम्हाला परत देईल. त्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक विचार आणि इच्छा ठेवा. तुमच्या इच्छांचा स्वीकार करा आणि विश्वास ठेवा की त्या पूर्ण होणारच आहेत. थोडक्यात तुमच्या अंतर्मनाचा वापर करून तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. तुम्हाला हवं असलेलं आरोग्य, आर्थिक समृद्धी, चांगले नातेसंबंध आणि आनंदी जीवन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि सकारात्मक विचारांचं बी पेरावं लागेल. तुमच्या अंतर्मनाची हीच खरी ताकद आहे. तर डॉक्टर जोसेफ मर्फी यांचे हे पुस्तक किती छान आहे, नाही का? द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाने आपल्याला हे दाखवून दिलं की आपल्या आतच एक अफाट शक्ती लपलेली आहे. चला तर मग आपणही आजपासून आपल्या अंतर्मनाला योग्य सूचना देऊया, सकारात्मक विचारांचं बी पेरूया आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करूया. तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.